नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉइंट मराठी। आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याची चर्चा भारतात नाही तर पूर्ण जगभरात होत आहे। केजीएफ स्टार यशचा बहुप्रतीक्षित आणि अत्यंत भव्य चित्रपट म्हणजे टॉक्सिक। पण मित्रांनो, हा चित्रपट एक साधासुद्धा चित्रपट नाहीये। यामध्ये आहे गँगस्टरची काळी दुनिया, मोठमोठे स्टार्स, रहस्यमय पात्र, प्रचंड बजेट आणि तब्बल अनेक भाषांमध्ये जगभर रिलीज होण्याची तयारी। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटात यशचा असा अवतार पाहायला मिळणार आहे जो केजीएफ मधील रॉकी बाई पेक्षाही वेगळा आणि अधिक रहस्यमय असल्याची चर्चा आहे। तर नेमकं काय आहे टॉक्सिक चित्रपटाचा विषय? यश कोणती भूमिका साकारणार आहे? कियारा आडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या भूमिका काय आहेत आणि या चित्रपटात इतका मोठा पैसा का लावण्यात आला आहे? चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाची संपूर्ण माहिती। सर्वप्रथम बोलूया चित्रपटाच्या नावाबद्दल। चित्रपटाचं नाव पूर्ण अधिकृत नाव आहे टॉक्सिक, अ फेरी टेल ऑफ अ ग्रोन अप्स। नाव ऐकल्यानंतर हा एखादा सुंदर काल्पनिक चित्रपट वाटू शकतो, पण इथेच खरी गंमत आहे। कारण अ फेरी टेल फॉर ग्रोन अप्स म्हणजेच मोठ्यासाठी एक वेगळी, गडद आणि रहस्यमय कहाणी। त्यामुळे या चित्रपटात प्रेम, सत्ता, गुन्हेगारी, हिंसा, विश्वासघात आणि अंडरवर्ल्डची एक मोठी दुनिया पाहायला मिळणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसिद्ध दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केले आहे। विशेष म्हणजे यश फक्त अभिनेता म्हणून या प्रोजेक्टमध्ये सहभागी नाही, तर तो चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेतही सहभागी असल्याचं समोर आले आहे। त्यामुळे टॉक्सिक या यशसाठी अत्यंत खास प्रोजेक्ट मानला जात आहे। मित्रांनो, केजीएफ नंतर यशच्या पुढच्या चित्रपटाची चाहत्यांनी अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती। रॉकी बाय बनून यशने भारतीय सिनेमात अशी क्रेज निर्माण केली आहे की त्याच्या पुढच्या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहे आणि त्याच अपेक्षांना आणखी एक मोठं करण्याचं काम म्हणजे टॉक्सिक। पोस्टरमध्ये यशचा लुक अत्यंत स्टायलिश, रफ आणि रहस्यमय दिसत होता। विंटेज कार, धुराचं वातावरण, डार्क बॅकग्राऊंड आणि यशची दमदार उपस्थिती या सर्व गोष्टींनी चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढवली। यशच्या पात्राबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। काही पोस्टर्स आणि प्रमोशनल मटेरियलमध्ये त्याच्या पात्राचं नाव राया किंवा तिकीट असल्याचं पाहायला मिळालं आहे। पण टॉक्सिकची खासियत फक्त यशपुरती मर्यादित नाही। या चित्रपटात भारतीय सिनेमासृष्टीतील अनेक मोठ्या अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत। कियारा आडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका असणार आहे। कियारा आडवाणीच्या पात्रात नाव नाडिया असल्याचं समोर आलं आहे। नयनतारा गंगा, हुमा कुरेशी इलिझाबेथ, तारा सुतारिया रेबिका आणि रुक्मिणी वसंत मेलिसा या पात्रात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व पात्रामुळे टॉक्सिकची कथा नेमकी किती गुंतागुंतीची आणि थरारक असेल याबद्दल चाहत्यामध्ये उत्सुकता वाढली आहे। विशेष म्हणजे यश आणि नयनतारा यांना एकत्र पाहण्याची ही मोठी संधी असणार आहे। त्याचबरोबर कियारा आडवाणी आणि यशची जोडी ही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्सुक आहे। आता बोलूया या चित्रपटाच्या बजेटबद्दल। टॉक्सिक हा भारतीय सिनेमातील सर्वात महागड्या चित्रपटापैकी एक असल्याची चर्चा आहे। विविध रिपोर्टर्सनुसार या चित्रपटाचं बजेट तब्बल 500 ते 1000 कोटी रुपयाच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे। अर्थात अधिकृत बजेटबाबत निर्मात्याकडून स्पष्ट माहिती येणं महत्त्वाचं आहे। पण जर हा आकडा खरा ठरला तर टॉक्सिक भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा भव्य प्रोजेक्टमध्ये गणला जाऊ शकतो। या चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रोडक्शन आणि यशची स्वतःची निर्मित संख्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। चित्रपटाच्या कॅमेऱ्यामागेही एक दमदार टीम काम करत आहे। सिनेमॅटोग्राफीसाठी राजीव रवी, तर संगीत क्षेत्रात विशाल मिश्रा, रवी बस्त्रूड, तनिष्क बागची आणि इतर कलाकारांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। रवी बस्त्रूड हे नाव ऐकले की केजीएफ चाहत्यांना लगेच भव्य बॅकग्राऊंड स्कोअर आठवतो। त्यामुळे टॉक्सिकमधील संगीत आणि बीजीएम किती जबरदस्त असेल याची कल्पना आपण करू शकतो। यशचा डार्क लुक, गँगस्टरची दुनिया, रवी बस्त्रूडचा दमदार स्कोअर हे कॉम्बिनेशन थिएटरमध्ये अक्षरशः धमाका करू शकतं। मित्रांनो, आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे हा चित्रपट फक्त एका भाषेत बनलेला नाही। टॉक्सिकचं चित्रीकरण कन्नड आणि इंग्रजी भाषेत करण्यात आल्याची माहिती आहे। त्यानंतर हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे। म्हणजेच यशचा हा प्रोजेक्ट सुरुवातीपासूनच पॅन इंडिया नव्हे तर अधिक मोठ्या स्तरावर करण्यात आला आहे। चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळूर, मुंबई, गोवा, थुथुकुडी आणि जयपूर सारख्या विविध ठिकाणचा वापर करण्यात आला आहे। त्यामुळे टॉक्सिकमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सची एक मोठी आकर्षक दुनिया पाहायला मिळू शकते। आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टॉक्सिक रिलीज कधी होणार? उपलब्ध माहितीनुसार हा चित्रपट
26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच यशच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण मित्रांनो, टॉक्सिक समोरचं सर्वात मोठं आव्हान काय असेल? केजीएफने निर्माण केलेली प्रचंड अपेक्षा. कारण रॉकीबाई व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. त्यामुळे टॉक्सिक मध्ये यशला पूर्णपणे नवीन व्यक्तिरेखा, नवीन जग आणि नवीन स्टाईल घेऊन प्रेक्षकांसमोर यावे लागेल. मात्र आतापर्यंतचे पोस्टर आणि माहिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होत आहे. टॉक्सिक हा केजीएफची कॉपी करण्याचा प्रयत्न नसून यशला एका पूर्णपणे वेगळ्या अवतारात सादर करण्याचा प्रयत्न आहे. मग मित्रांनो, तुमच्या मते टॉक्सिक बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करेल? हा चित्रपट केजीएफ पेक्षाही मोठा ठरेल का? यशच्या टॉक्सिक मधील नवीन लुक तुम्हाला कसा वाटतो? आणि कियारा, नयनतारा, हुमा, तारा, रुक्मिणी यापैकी कोणत्या अभिनेत्रीची भूमिका तुम्ही पाहण्यासाठी सर्वाधिक उत्सुक आहात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच मोठ्या चित्रपटांच्या भन्नाट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढची मोठी अपडेट सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळणार आहे. धन्यवाद.